नमस्कार, मी प्रवीण हुले, राहणार हिवरखेड, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती। हे माझी संत्रा शेती आहे। त्यामध्ये आंब्या पण बहार घेतलेला आहे मी आणि मृग पण बहार म्हणजे आलेला आहे यावर्षी। तर मी मार्गोचे म्हणजे पहिल्या स्प्रेमध्ये म्हणजे आमचे हार्वेस्टिंग झाल्यानंतर आम्ही 3000 ppmचं इकोहिम सरांनी आम्हाला सजेस्ट केलं। त्यामध्ये आम्ही मग ते वापरलं। त्याच्यानंतर मग मी प्रत्येक बाकी 2-3-4 स्प्रेमध्ये मायटीसाईडसोबत आणि आपलं ह्या कीटकनाशकासोबत त्यांचं 10,000 3,000 असं ppm इकोनिम वापरत गेलो। आणि बेसल डोसमध्ये मी 200 ग्राम इकोहिम GR ते पण टाकलेलं आहे आणि हे मी 2-3 वर्षापासून टाकत आहे। आणि त्यानंतर इकोलूम मागल्या वर्षी सरांनी मला इकोलूम पण दिलं होतं, तर मी इकोलूम पण वापरलं। 2 प्लॉटला वापरलं। माझ्याकडे असे 4 प्लॉट आहे संत्र्याचे, तर ते वापरले तर आता सध्या खूप छान रिझल्ट आहे। आणि नंतर मला सरांनी म्हणजे पावसाळा सुरू होत असताना यावर्षी पावसाळा खूप आला आमच्याकडे आणि त्या पावसाळ्यामध्ये आम्हाला सरांनी स्लरी मला सजेस्ट केली। तर सरांना बोललो की सर असं प्रॉब्लेम आहे, असं होत होता। पहिले इथं वायभार वगैरे फळ होत होते या शेतामध्ये माझ्या। तर मग सरांशी बोललो मी की बा सर असं होत आहे प्रॉब्लेम, काय करावं, कसं करावं। तर मग सरांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही एक काम करा म्हणे, तुम्ही म्हणे ते मी जे टाकत आहे त्यांचे जे काही म्हणजे जमीनमधून सॉईल ॲप्लिकेशनमध्ये हे करायचे जे काही त्यांचे हे होते औषध त्यांनी ते मला दिले। इकोटर्मा, ट्रायकोटर्मा, इकोसील, इकोमोनास आणि इकोहिम मॅजिक असे काही त्यांनी मला प्रोडक्ट दिले। मी ते त्यांनी बनवल्याप्रमाणे गूळ, बेसन हे सर्व त्याच्यामध्ये टाकून बनवले। तर बनवल्यानंतर त्याला मी ते स्लरी पावसाच्या 3 दिवसानंतर किंवा 1 ते 7 दिवसाच्या आधी टाकायची आहे बाबा। त्याच्याप्रमाणे त्याला दररोज ढवळत गेलो, बनवत गेलो आणि टाकत गेलो। तर इतका बेस्ट रिझल्ट आला की झाडावर पानाची संख्या खूप मोठी आहे आणि फसल तर ईश्वर कृपेनं आणि काही त्या म्हणजे ते सरांनी सांगितलं तेव्हा तर एक तर वायभार राहिले नाही आणि इतके सुंदर फसल की बस। मग मी त्याच्यानंतर मृग बारावर पण माझे झाडं टाकले। सरांशी बोललो की सर म्हटलं आपण एका बारावर डिपेंड राहायला नको, शेतकरी आहे म्हणून। तर आपण म्हटलं 2 बार घ्यायला पाहिजे म्हटलं सर, म्हणजे काही संत्र तेही आपल्या याच्यावर आले पाहिजे। तर मग सर बोलले की ठीक आहे ना म्हणे, टाकून पहा म्हणे। मग सर मला एक हा फायदा झाला तर की सरांनी मला ते झाल्यानंतर मग मला सरांनी ताण वगैरे समजा पाऊस आल्यानंतर मग मला सरांनी सांगितलं की सर म्हटलं आता स्प्रे काय घ्यायचं याच्यावर, कसं करायचं, कीटकनाशक वगैरे। तर मी माझ्या मताने घेतलेच, पण सरांनी मला इकोहिम मॅजिक मारायला सांगितलं। हे नवीन प्रोडक्ट आणि चांगलं आहे म्हणे, तुम्ही वापरून पहा म्हणे, त्याने खूप तुम्हाला आंब्याला पण फायदा होईल म्हणे, मृगाला पण फायदा होईल म्हणे। आता मी ते फर्स्ट टाईम वापरत होतो, बाकी तर मी वापरून चुकलो होतो मार्गोचे, पण नंतर मग मला हे सरांनी सांगितल्याप्रमाणे मी वापरल्यानंतर इतके सुंदर रिझल्ट आले त्याचे की त्या फसलमध्ये तुम्ही बघा, हे बघा माझा ह्या इतका मोठा आंब्याचे झाड म्हणजे आंबा बहार असतानासुद्धा माझ्या झाडावर असा मृगबार फसलेला आहे। हा माझ्यासाठी एक अचंबाच आहे हो। आणि असं हे एकाच झाडावर नाही, असे कुठे कुठे पतले, हे कुठे बघा तुम्ही, हे दिसत आहे हे इकडे। आता हे इतक्या झाडामध्ये इतकी मोठी फसल असून सुद्धा ह्या झाडांमध्ये हे पहा ह्याच्यामध्ये आता कसं आहे, झाडाला पत्ती खूप आहे। हे पहा हे सर संत्रे दिसत आहे इथे, हे आता हे आंब्याचे पण संत्रे खूप सारे आहे। असा म्हणजे खूप मोठा बेनिफिट मला झाला आणि माझे झाडं वगैरे म्हणजे पूर्ण असं ते झाल्यानंतर यावर्षी ते पूर्ण ट्रीटमेंट तर मी 2-3-4 वर्ष, पण हे जे काही नवीन यूज केलं इकोलूम मी नवीन टाकलं होतं। त्याच्यानंतर हे इकोहिम मॅजिक यावर्षी नवीन स्प्रेइंगमध्ये यूज केलं, तर खूप सुंदर रिझल्ट आले मला। आणि ते स्लरीचे तर बेटरच रिझल्ट आले, कारण मला असं वाटत आहे आता, कारण कसं आता पानाची डेव्हलपिंग, कॅनोफी वगैरे सगळ्या गोष्टी खूप साऱ्या सुंदर प्रकारे डेव्हलप झालेल्या आहेत। ह्याच्यामुळे मला मार्गोबद्दल असं कॉन्फिडन्स वाटत आहे की बाबा म्हणजे जे की मी यूज केलं आहे तर त्या कंपनीच्या प्रोडक्टमध्ये खरोखर दम असून। आणि कसं आहे की आपण बाबा बाकी शेतकऱ्यांना मी हा संदेश देत आहे की आपण त्याच्यातले जे काही प्रोडक्ट आहे जे मी यूज केले असे तुम्ही कोणत्याही याच्यावर यूज करून पाहायला पाहिजे तुम्ही, म्हणजे प्रॅक्टिकल तुम्ही सुद्धा करून पाहायला पाहिजे। कारण त्यावेळेसच तुम्हाला थोडं म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की बाबा काय आहे। आपण तर आता सर्व कंपनीचे करतो, आता प्रत्येक कंपनीचे प्रत्येक ॲटम असतातच, पण आपण जर हे केले, मी खूप बाकी कंपनीचे पण केले आहे, पण मला आता याचा रिझल्ट खूपच सुंदर वाटत आहे हो। हाच संदेश मला शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचा होता।